एक अत्यंत हृदयाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। उन्हापासून वाचण्यासाठी या आजीने डोक्याला स्कार्फ बांधलं, मात्र तेव्हाच त्यांचं डोकं धडा वेगळं झालं। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बीड जिल्ह्यातून ही अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। पाटोदा तालुक्यातील डोंबरी गावातील अंजना श्रीधर जगताप असे या 55 वर्षीय आजींचं नाव आहे। अंजना आजी ह्या शेतकरी होत्या, त्यामुळे त्या शेतामध्ये काम करायला जात असत। मात्र शेतामध्ये काम करतानाच त्यांच्यासोबत अत्यंत भयानक अशी घटना घडली। ही घटना पाहून सर्वांच्याच हृदयाचा थरकाप उडाला। शेतात काम करत असतानाच अनेकांना उन्हाचा चटका जाणवतो, त्यामुळे या उन्हापासून वाचण्यासाठी महिला व पुरुष डोक्याला रुमाल किंवा स्कार्फ बांधतात। ऊन लागत असल्यामुळे अंजना आजींनी सुद्धा डोक्याला स्कार्फ बांधला होता, पण ते स्कार्फ बांधणं त्यांच्या जीवावर बेतलं। डोंबरीतील शेतकरी सध्या ज्वारी, गहू व हरभऱ्याचे खळे करण्यात व्यस्त आहेत। यासाठी मळणी यंत्र लावले जाते। अंजना आजी सुद्धा मळणी यंत्रावर काम करत होत्या। काम करत असताना अचानक त्यांच्या डोक्याचं स्कार्फ सुटलं आणि मळणी यंत्रात ते जाऊन अडकलं। वेगाने सुरू असलेल्या या यंत्रानं अंजना आजी यांना खेचलं आणि यामध्ये या आजीचं डोकं मशीन मध्ये अडकलं आणि ते धडा वेगळं झालं। काही समजण्याच्या आतच या आजींचा धक्कादायक असा मृत्यू झाला। ही घटना ज्यांनी पाहिली त्यांना एकच धक्का बसला। कधी काय होईल याचा काही नेम नाही, त्यामुळे यंत्रांचा वापर करताना सावधानगी बाळगा। तुमची एक चूक ही तुमच्या जीवावरही बेतू शकते, त्यामुळे काळजी घ्या व सुरक्षित राहा व बातमीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुमचा एक शेअर हा एखाद्याचा जीव वाचवू शकतो, त्यामुळे बातमीला नक्की शेअर करा।